नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीत जसा मसाले भात असतो तसा मसाले भात घरच्या घरी कसा बनवायचा। एकदम मोकळा झालेला तरी पण एकदम मऊ शिजलेला असा मसाले भात कसा बनवायचा ते आज बघणार आहोत। कधी कधी मसाले भात मोकळा होतो पण खाताना मऊ लागत नाही, तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं, कसा बनवायचा भात ते बघूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। मसाले भात बनवण्यासाठी इथे 1 वाटी तांदूळ घेतलाय मी। कोलम तांदूळ आहे हा, तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता। त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। आणि वाटण्यासाठी इथे अगोदर लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं घेतले, ते मिक्सरच्या भांड्यात घालू आणि वाटून घेऊ। याला एकदा वाटून घेतले। आता याच्यामध्ये सुकं खोबरं घालू, किसून घेतलेलं सुकं खोबरं घातलंय। तर याला परत फिरवून घेऊ आणि असं जाडसरच वाटून घ्यायचं, खूप जास्त बारीक करायचं नाही। भाज्यांमध्ये इथे गाजर, फ्लावर, बटाटा, टोमॅटो, कांदा, वाटाणा आणि कोथिंबीर घेतली। याच्यातली एखादी भाजी आवडत नसेल नाही घातली तरी चालेल, किंवा आणखी एखादी वाढवायची असेल वाढवली तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्या। तर इथे गॅसवर कुकर ठेवलाय, त्याच्यात 2 चमचे तेल टाकले। तेल छान गरम झालं की याच्यात खडे मसाले टाकू। तमालपत्र, जिरं, 4 लवंगा, 4 काळी मिरी, दालचिनी आणि चक्री फूल घेतले आणि हिरव्या 3-4 मिरच्या उभ्या कापून घेतल्या। त्या सगळ्या तेलामध्ये टाकून घेऊ आणि याला परतून घेऊ। मसाल्यांचा छान वास सुटेपर्यंत मसाले परतून घेऊ। मस्त वास सुटलाय मसाल्यांचा, असे परतून झाले। याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालून घेऊ आणि कांद्याला पण 1 मिनिटभर परतून घेऊ। मसाल्यासोबत कांदा परतून घेऊ। थोडासा परतला की याच्यामध्ये वाटण टाकून घेऊ। आपण तयार केलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याला आणखी थोडा वेळ परतून घेऊ। आलं, मिरची, लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत याला परतून घेऊ। आता थोडा परतून झाल्यावर याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊ। सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आपल्याला। सगळ्या भाज्या टाकू आणि कोथिंबीर पण टाकून घेऊ आणि मसाल्यासोबत भाज्या पण छान परतून घेऊ। दोन 3 मिनिट छान भाज्या परतून घ्यायच्या यात। आता याच्यामध्ये सुके मसाले घालू। हळद घातली अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलाय। त्याला थोडंसं परतू आणि याच्यामध्ये आपण आता गोडा मसाला घालणार आहोत 2 चमचे। गोडा मसाल्याने चव खूप छान येते भाताला, गोडा मसाला नक्की घाला। नसेल तर आणखी दुसरा कुठलाही मसाला ॲड केला तरी चालेल, घरचा काळा मसाला किंवा संडे मसाला, कुठलाही मसाला तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, पण गोड्या मसाल्याने चव छान येते। आता याच्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ टाकून घेऊ आणि याला भाज्यांसोबत परतून घेऊ। तांदूळ चांगला मस्त 2-3 मिनिट आपण भाज्यांसोबत परतून घेऊ।
आता 2-3 मिनिट परतून झालं भाज्या आणि तांदूळ. आता याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आपण. ज्या वाटीनं आपण 1 वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीनं 2 वाट्या गरम पाणी घेतले. असं गरम पाणी घातल्याने आपला भात एकदम मऊ शिजतो. खाताना असा कच्चा किंवा निबर लागत नाही. त्यासाठी गरम पाणीच घालायचं. गरम पाण्याने भात मोकळा पण होतो आणि एकदम मऊ शिजला जातो. आता इथे छान आपलं भाजलेलं लगेच उकळी यायला लागली. याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. गरम पाणी असल्यामुळे पटकन उकळी यायला लागली. मीठ टाकलं आणि कुकरचं झाकण लावून घेतलं. आता याच्यात 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. 2 शिट्ट्यांमध्ये आपला भात एकदम मस्त मऊ शिजतो. आता इथे आपला कुकर थंड झाला आहे. उघडून बघू. एकदम मस्त असा भात तयार झालेला आहे आपला. थोडासा थंड होऊ द्यायचा. गरम असताना थोडासा चिकट असतो. थोडीशी वाफ गेली आहे. अजून पण गरमच आहे, पण वाफ कमी झाली आहे. आता याला हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ. बघू शकता मस्त असा मोकळा भात झालेला आहे आपला. हा थंड झाल्यावर आणखी मोकळा होईल. तयार आहे आपला लग्नाच्या पंक्तीत जसा मिळतो तसा मसाले भात घरच्या घरी. एकदम मस्त लागतो हा मसाले भात चवीला. तुम्ही पण नक्की करून बघा या पद्धतीने मसाले भात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.